इचलकरंजीत विरोधकांचा सुपडा साप. पहिला महापौर भाजपचाच, पण कोणत्या भाजपचा? इचलकरंजी नगरपालिकेची महानगरपालिका झाल्यानंतर यंदा प्रथमच निवडणूक पार पडली. या निवडणुकीत भाजपने विरोधकांचा सुपडा साफ करत एकहाती सत्ता मिळवली आहे. त्यामुळे नव्याने स्थापन झालेल्या या महापालिकेत भाजपचा पहिला महापौर बसणार असल्याचे स्पष्ट झाले. मात्र कोणत्या भाजपचा महापौर बसणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे. इचलकरंजीत महायुती विरुद्ध शिवशाहू आघाडीची दुरंगी लढत झाली. 65 जागांसाठी 230 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. महापालिकेचा पहिला महापौर आपला बनवण्यासाठी सर्वच पक्षांनी चांगला जोर लावला होता. या ठिकाणी अनेक वर्षापासूनचे विरोधक असलेले माजी मंत्री प्रकाश आवाडे व माजी आमदार सुरेश हायवनकर एकत्र आले. तर महाविकास आघाडीतील नेत्यामध्ये एकमत न झाल्याने शिवशाहू आघाडी स्थापन झाली. निवडणूक प्रचारादरम्यान दोन्हीकडून जोरदार राडवाली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ठिकाणी रोड शो देखील झाला होता. भाजपने या ठिकाणी सर्वाधिक 43 जागा जिंकल्या, तर विरोधी शिवशाहू आघाडीने 17 जागा मिळवल्या. शिंदेसेना उद्धव सेनेबरोबरच राष्ट्रवादी अजित पवार गटाने आपले खाते उघडले. शिंदेसेनेचे 3, उद्धव सेना 1, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाने 1 जागेवर विजय मिळवला. दिग्गजांना धक्का. या निवडणुकीत अनेक दिग्गजांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुहास जांभळे, मंगलराज मुसळे, शिवशाहू आघाडीचे हिमानी चाळके, अब्राहम आवळे, शिंदेसेनेचे रवींद्र लोहार यांचा समावेश आहे.